नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या डिप्लोमा टेक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्टुडंट्स. आज आपण समजून घेणार आहोत स्टुडंट्स फर्स्ट इयरचा सिलेबस. काय इम्पोर्टंट आहे 2025-26चं लक्ष्य आणि किती महत्त्वाचं आहे 2025 मध्ये आपल्याला फोकस राहणं आणि सिलेबस समजून घेणं. कारण स्टुडंट्स आता तुम्ही 10वी करून आलेला आहात आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे सर, की ना आम्हाला एक माइंडसेट राहतं, की हां बाबा, आता रिलॅक्स मोडमध्ये आता कॉलेजमध्ये आलोय. आता स्टुडंट्स एन्जॉय करायचं तिथं. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? महत्त्वाचं काय आहे, की तुम्ही जर का एक लेव्हल घेऊन चालाल ना, की यार नाही, सरांनी सांगितलंय, की आता आपल्याला एन्जॉय पण करायची कॉलेज लाईफ. कारण तुम्ही कॉलेजमध्ये आलेला आहात आणि त्यानंतर कॉलेजसोबत चांगला अभ्यास पण करायचा आहे आणि आपलं करिअर पण चांगलं फोकसमध्ये ठेवायचं आहे. आणि त्यासाठी स्टुडंट्स सगळ्यात महत्त्वाचं काय, की आता रेडी व्हायचंय आणि आपल्याला आता स्टार्ट करायचं आपलं अकॅडमिक जे आहे ते. पण ते स्टुडंट्स सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की सिलेबस समजून घेऊ ना. स्टुडंट्स सिलेबसच माहिती नसतो स्टुडंट्सला. एवढा त्रास होतो. का? कारण ते लक्षच देत नाही. कारण त्यांना कळत नाही, की प्रॅक्टिकल सब्जेक्ट कुठले आहेत आणि थिअरेटिकल सब्जेक्ट्स कुठले आहेत. स्टुडंट्स इथे लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की ना तुम्ही आहात डिप्लोमामध्ये. तर डिप्लोमामध्ये तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, की तुम्हाला आत्तापर्यंत 10th स्टँडर्डला थिअरेटिकल सब्जेक्ट्स होते. ठीक आहे. आणि तुम्ही प्रॅक्टिकल्स पण करायचे. वर्कबुक वगैरे होती. ठीक आहे. ओके. एक्सेट्रा, एक्सेट्रा. पण त्यावेळेस थिअरीला खूप जास्त मान्यता होती. बरोबर? आणि थिअरीला जास्त मान्यता असण्या कारणास्तव तुम्हाला काय झालं, की आता तुम्ही डिप्लोमामध्ये याल आणि तुम्ही थिअरीवरतीच फोकस द्याल सगळ्यात जास्त, राइट? 70 मार्क्सचा पेपर आहे सर आणि 70 मार्क्सचा पेपर मला आउट ऑफ मार्क्स पाडायचे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की इथं थिअरेटिकल सब्जेक्ट्स पण आहेत, प्लस आपले प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स पण आहेत आणि प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, तर इथे प्रॅक्टिकल सब्जेक्टला जास्त इम्पोर्टन्स आहे. कोणास म्हणजे कोणापेक्षा जास्त इम्पोर्टन्स आहे? डिप्लोमामध्ये थिअरेटिकल सब्जेक्टपेक्षा जास्त इम्पोर्टन्स आहे टी-एचला, थिअरीला प्रॅक्टिकलपेक्षा. म्हणजे तुम्ही विचार कराल तर थिअरी काय? थिअरी हा छोटा भाऊ आहे आणि प्रॅक्टिकल सब्जेक्ट हा मोठा भाऊ आहे. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दिस इज द बिग ब्रदर. हा बिग ब्रदर आहे आणि हा बिग ब्रदर आहे हा. ठीक आहे. आणि हा छोटा ब्रदर आहे म्हणजे स्मॉल ब्रदर. ठीक आहे. यंगर ब्रदर. नाव हे लक्षात घ्यायचं. का? कारण इथं 30% तुम्हाला फक्त थिअरेटिकल सब्जेक्ट्स असणार आहे. 70% तुम्हाला प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहे आणि 70% मार्क्स पण त्याला तेवढेच आहे. ठीक आहे. परत येऊ आपण. तर थँक सो मच, तुम्ही आम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून दिली. सगळ्यात महत्त्वाचं तेच होतं नाव. कारण आता उद्यापासून म्हणजेच आपलं जर का आपण विचार केला, की 1 जुलैपासून, तर 1 जुलैपासून आपला जो अभ्यासक्रम आहे तो सुरू होणार आहे प्रॉपर वेमध्ये. सो दॅट कारण 1 जुलैला खूप जणांचे कॉलेजेस सेकंड इयरचे सुरू होणार आहे. बट फर्स्ट इयरचे कसे थोडंसं लेट होणार आहे बिकॉज ऑफ आपली कॅप राउंडची प्रोसेस जी आहे. पण कॉलेजेस थांबत नाही स्टुडंट्स. ते लगेच शिकवायला सुरू करतात. ते कॅप राउंडची प्रोसेस होऊन मग ते शिकवतील आणि मग तुम्ही तिथून कराल. त्यापेक्षा आतापासूनच तुम्हाला अभ्यास करायला स्टार्ट करायचं आहे. नाऊ सगळ्यात महत्त्वाचं आत्ता सिलेबस ब्रेक थ्रू. किती मार्कचं आहे फर्स्ट इयरचं आपलं? तर किती मार्क्सचं आहे टोटल? इथे लक्ष द्या. आपलं टोटल 850 मार्क्सचं इथं आपला हा पूर्ण जो सेमिस्टर राहणार आहे, तो फर्स्ट इयरचा तो 850 मार्क्सच्या इथं राहणार आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट्स कुठले-कुठले आहेत ते समजून घेऊयात. खूप ईझी आहे, डिफिकल्ट नाहीये आणि जर का ईझी आहे, ईझी राहणारच आहे. कारण डिप्लोमाच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तुम्हाला एक क्लॅरिटी असली पाहिजे आणि मोहाडे सर आणि डिप्लोमॅटिक अकॅडमी ही तुमच्यासाठी त्यासाठीच बनलेली, की तुमचं माइंडसेटमध्ये क्लिअर पिक्चर राहणं गरजेचं आहे ना. सगळ्यात महत्त्वाचं इथं सर मला दिसतंय, की फर्स्ट इयरला जे इम्पोर्टंट सब्जेक्ट्स आहेत, ते कुठले-कुठले आहेत? ठीक आहे. बेसिक मॅथेमॅटिक्स, कम्युनिकेशन स्किल्स, इंग्लिश, बेसिक सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, फंडामेंटल ऑफ आय-सी-टी, एमर्जिंग इंजिनिअरिंग वर्कशिप, प्रॅक्टिस, कॉम्प्युटर ग्रुप, योगा अँड मेडिटेशन, इंजिनिअरिंग वर्कशॉप वर्कशॉप, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग ग्राफिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर अँड अलाइड ब्रांचेस. आता सर, सर इथे एक प्रॉब्लेम आला मला, की इथं लक्ष द्या स्टुडंट्स, की सर
की इंजिनिअरिंग ग्राफिक्स म्हणजे काय? तर कॉम्प्युटरला पण आहे आणि अलाइड ब्रांचेसला पण आहे. नाव आहे बघा, इंजिनिअरिंग वर्कशॉप प्रॅक्टिस हा एक वेगळा सब्जेक्ट आहे आणि इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा एक वेगळा सब्जेक्ट आहे इथं. ठीक आहे. हा थोडासा तुम्हाला इथे लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला डिफरंट टाइप्स ऑफ मेकॅनिकलचे सब्जेक्ट आहे ॲक्चुअली. ह्यात तुम्हाला डिफरंट टाइप्स ऑफ डायग्राम्समध्ये तिथं ड्रॉ करायचे आहेत. ऑर्थोग्राफिक या फिर त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट टाइप्स ऑफ डायग्राम्स तिथं तुम्हाला तिथं ड्रॉइंग करायची आहे प्रॉपर. म्हणजे ॲक्चुअली तुम्ही जर का मेकॅनिकलमध्ये घेतलं, तर तिथं तुम्हाला डायग्राम्स असतात. त्या डायग्राम्स तुम्हाला इथं करायच्या आहेत आणि हा फर्स्ट इयर जो आहे, तो टोटली सगळ्या सेमेस्टरसाठी सेम असतो. सगळ्या सेमेस्टरसाठी सेम असल्या कारणास्तव आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची, की सगळ्यांसाठी तो ईझी राहणार आहे. पहिली गोष्ट एक मला सांगा, जर का फर्स्ट इयरला सेम आहे सब्जेक्ट, फर्स्ट इयरला हा सब्जेक्ट सेम आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या स्टुडंट्स, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे हां, की तर आता सगळ्यांसाठी सेम राहणार आहे, सेम. सेम. सेम राहण्याचा अर्थ काय? की सेम राहणार आहे याचा अर्थ की तो जो पेपर आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र सेम सेट होणार आहे सगळ्यांसाठी. मग ते किती ब्रांचेस असो, टोटल 48 ब्रांचेस आहेत. ओके. तर 48 ब्रांचेससाठी सेम पेपर फर्स्ट सेमेस्टरला. सेकंड सेमेस्टरला तसं राहणार आहे का? अजिबात नाही. सेकंड सेमेस्टरला बदलणार आहेत गोष्टी. सेकंड सेमेस्टरमध्ये तुमचे सब्जेक्ट बदलतील. इलेक्ट्रॉनिक्सला एक वेगळा सब्जेक्ट येईल, कॉम्प्युटरला एक वेगळा सब्जेक्ट येईल. ठीक आहे. त्या अनुषंगाने आपल्याला बघायचंय कुठला सब्जेक्ट कुठे येईल. ठीक आहे. आणि स्टुडंट्स एक लक्षात घ्या, की यासाठी तुम्हाला काय करायची गरज नाहीये. आपल्या WhatsApp ग्रुपची जी लिंक आहे ती आपण दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तिथे जॉइन व्हायचंय तुम्हाला आणि तुमचं जेवढं पण स्टडी मटेरियल आहे ते तुम्हाला उपलब्ध होणार आहे. तो कुठल्याही फालतू गोष्टीचा टाईमपास करण्यापेक्षा आता आपल्याला रिलॅक्स मोडमध्ये नाही राहायचं. आता सुट्ट्या संपल्या, आता या. कारण काय, की महत्त्वाचं काय, की सर आता डेडिकेशननी इथून पुढे तुमचं रिॲलिटी सुरू होणार आहे. करियर जे आहे 10th स्टँडर्ड नंतर तुम्हाला ते बनवायचं करियर आणि डिप्लोमा हा तुमचा फाउंडेशन आहे. तर तेवढं लक्षात घ्या. नाऊ स्टुडंट्स इथं महत्त्वाचं काय होतं, की सर बेसिक मॅथेमॅटिक्सचं काय मीनिंग आहे ते आम्हाला जरा सांगा. बेसिक मॅथेमॅटिक्सचं BMS हा अब्रिव्हिएशन आहे. 70 आउट ऑफ 70 मार्क्सचा पेपर राहणार आहे. तर इंजिनिअरिंगच्या रिलेटेड तुम्हाला मॅथेमॅटिक्स राहणार आहे. जे बेसिक इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स आहे. 10वी-9वीचं नव्हे. ठीक आहे. तुम्ही म्हणाल सर 10th 9thच आहे का? सेम, सेम. नाही असं नाहीये. थोडंसं चेंज आहे. लॉगॅरिथम आहे वगैरे. सो जे कन्सेप्ट आहे ते थोडेसे ॲडव्हान्स लेव्हलला जाणार आहे बिकॉज इट इस बेसिक मॅथेमॅटिक्स अकॉर्डिंग टू द इंजिनिअरिंग लेव्हल पॉइंट ऑफ व्ह्यू. सो ईझी आहे, अवघड नाहीये. विचार केला तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. नाही केल्या तर सगळ्या गोष्टी अवघडच वाटतात आपल्याला. ठीक आहे. ते ईझी ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कम्युनिकेशन इंग्लिश स्किल्स ह्याच्यामध्ये ग्रामर आहे, थोडेसे चॅप्टर्स असतील, वर्कबुक वगैरे तुम्हाला लिहावं लागेल, प्रॅक्टिकल्स करावं लागणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक सब्जेक्टला प्रॅक्टिकल येतं. ओके. ऑनलाईन जो पेपर राहणार आहे तुमचा बेसिक सायन्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री. फिजिक्स केमिस्ट्री म्हणजे काय हो सर? फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये आपल्याला काय आहे, ऑनलाईन पेपर राहणार आहे. ठीक आहे. ऑनलाईन पेपर किती चॅप्टर्स आहेत? 6 चॅप्टर्स आहेत. 3 चॅप्टर्स आपले फिजिक्सला, 3 चॅप्टर्स आपले केमिस्ट्रीला. ठीक आहे. डिव्हाईड केलेलं आहे आणि 70 मार्क्सचा ऑनलाईन पेपर राहणार आहे आणि ऑनलाईन पेपर राहणार म्हणजे ह्याचा अर्थ काय सर? एम-सी-क्यूज का राहणार आहे म्हणजे इथं निगेटिव्ह मार्केटिंग होईल का? निगेटिव्ह मार्केटिंग सॉरी निगेटिव्ह मार्किंग इथं नाही होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं. निगेटिव्ह मार्किंग इथं होणारच नाहीये. इथं काय होणार आहे? इथं जर का 1 चुकला तर 1 कट. 1 चुकला तर 1 कट असं. अवघड आहे का? अजिबात नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा. ऑनलाईनमध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळणारच आहे. तर त्याची जी प्रिपरेशन आहे, त्याला कसं आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळवायचं, कुठं आपण प्रॉब्लेममध्ये येतो, तर सगळ्या गोष्टीचे जे प्रॉब्लेम्स तुमचे सॉल्व्ह होणार आहेत, ते आपल्या WhatsApp ग्रुपच्या लिंक जी दिलेली आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते जॉइन व्हायचंय. दॅट्स इट. बाकी काही नाही करायचं. डोक्याला ताप द्यायचा नाहीये आणि घ्यायचं पण नाही का? कारण
डिप्लोमामध्ये तुम्हाला कोणीच सांगणारं नाहीये, की हां, तू असं कर आणि त्यानंतर असं कर. ठीक आहे. इथे तू तू चुकला आहेस. इथे तू बरोबर नाही आहेस. ठीक आहे. का? कारण 10वी पर्यंत तुम्हाला गाईड करणारे तुमचे टीचर्स होते. जास्त करून कॉलेजेसमध्ये तुम्हाला माहिती असेल, जे फ्लो असतो, की प्रोफेसर्स एवढं गाईड करत नाही. शिकवतात आणि निघून जातात. का? कारण एज्युकेशन सेक्टरमध्ये जेव्हा तुम्ही हायर एज्युकेशनला जाता, तिथे तुम्हाला एज्युकेशन घ्यायचं असतं. ठीक आहे. तुम्हाला स्वतःला प्रायोरिटी द्यावी लागते, की नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर फंडामेंटल्स ऑफ आय-सी-टी जी आहे, हा एक कॉम्प्युटरचा प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. तर तुम्हाला आय-सी-टीच्या रिलेटेड तुम्हाला इम्पोर्टन्स तिथे कळेल. फॉर एक्झाम्पल मग त्यात तुम्हाला एच-टी-एम-एल वगैरे तुम्हाला शिकवलं जातील. ते इम्पोर्टन्स जे आहे. ठीक आहे. किंवा कॉम्प्युटरच्या रिलेटेड हार्डवेअर कंपोनंट्स वगैरे असतील, ते तुम्हाला तिथे शिकवले जाणार आहेत. त्याच्यानंतर योगा अँड मेडिटेशनमध्ये काही नाही. योगा अँड मेडिटेशनच्या रिलेटेड मी प्रत्येक सिलेबसच्या रिलेटेड पण मी शिकवणार आहे. योगा अँड मेडिटेशनमध्ये आपल्याला काय करायचं 1 अवर्स त्या ह्याच्यामध्ये आपल्याला तिथं योगा, मेडिटेशन, प्राणायाम वगैरे आपल्या प्रॉपर कॉलेजमध्ये जाऊन करायचं आहे आणि अटेंडन्स तर इम्पोर्टंट आहे. तर तुम्हाला तिथं मार्क्स पण भेटणार आहेत. हा इम्पोर्टंट काय? कारण हा ओव्हरऑल ग्रोथ आहे. फर्स्ट इयर डिप्लोमामध्ये आपला ओव्हरऑल ग्रोथ करणारा हा सेमेस्टर राहणार आहे. बूस्ट, एक फाउंडेशन, एक स्ट्रेंथ, एक मेथोडॉलॉजी ही महत्त्वाची, की सर मी डिप्लोमामध्ये आहे आणि डिप्लोमामध्ये असल्यामुळे मला पहिलं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की फाउंडेशन बिल्ड करणं. ठीक आहे. इथं फाउंडेशनच बिल्ड नाही झालं, तर मी पुढे कसं जाऊ? ठीक आहे. म्हणून बेसिक सब्जेक्ट्स अवघड नाहीयेत. बेसिक आहे बघा इथं वर्डच लिहिलेलं बेसिक. बेसिक मॅथेमॅटिक्स, बेसिक सायन्स, बेसिक आहे. म्हणजे एवढं तुम्हाला नॉलेज ॲज अ इंजिनिअरिंगच्या फाउंडेशन लेव्हलला तुम्हाला असणं गरजेचं आहे. इंजिनिअरिंगचं जे फाउंडेशन लेव्हल आहे, त्याच्यासाठी तुम्हाला एवढं तरी नॉलेज इम्पोर्टंट आहे ना. आता इथपर्यंत नॉलेज जर का हे नॉलेज जर का परफेक्टच नसेल, तर तुम्ही पुढचे सेमिस्टर कसे तुम्ही टॅकल करणार आहात? ते पण महत्वाचं आहे ना. इथे एवढे डिफिकल्ट सब्जेक्ट आहेत. सेकंड सेमिस्टरलाच तुम्हाला सी प्रोग्रामिंग आहे. त्याचे पण आपण क्लासेस घेतो. तर इथपर्यंत तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की हा रे बाबा, आपले सगळे मित्र ते 11th-12th करायला गेलेत 10वी नंतर आणि आपणच 2-3 जण आहेत, जे डिप्लोमा करतोय. असं तुमच्या क्लासेसमध्ये असू शकतं. तर तिथे काय लक्षात द्यायचं, की तुम्ही काय चुकीचा निर्णय घेतलेला नाहीये, की हां, मी डिप्लोमा घेतलाय म्हणजे मी काय करू शकेल का आयुष्यामध्ये? का माझे सगळे जे करियर अपॉर्च्युनिटीज जे आहेत, ते प्रॉब्लेममध्ये येणार आहेत का? अजिबात नाही. उलट तुमचा फाउंडेशन इथे बिल्ड होणार आहे. कारण ते 11th-12th करून डिग्री करणार आहेत. तर डिग्रीमध्ये जे ते काय शिकणार आहे 2 वर्षांनंतर, ते तुम्ही आत्ता शिकताय ना 10वी नंतर, ते महत्त्वाचं आहे. तर स्टुडंट्स हा तुमचा खूप मोठा अ, जो अपॉर्च्युनिटी तुम्हाला आहे ते. इंजिनिअरिंग ग्राफिक्समध्ये तुम्हाला ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स वगैरे ते तुम्हाला तिथे तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. नाव सगळ्यात महत्त्वाचे स्टुडंट्स तिथपर्यंत तुम्ही सांगितलं सर मला. ठीक आहे. नाव याच्या रिलेटेड सांगा. हे काय असतं? असेसमेंट स्कीम काय असते? बघा क्रेडिट्स जे असतात तुम्हाला पर सब्जेक्ट भेटतात. त्याच्यानंतर इथं लक्ष द्या. इथं काय आहे, की सेल्फ लर्निंग आवर्स किती आहेत? शिकवण्याचे टाईम किती आहे? पेपर कितीचं राहणार आहे? पेपर ड्युरेशन 3-3 तासाचं राहणार आहे आणि ऑनलाईनचा पेपर तुमचा 1.5 आहे. म्हणजे किती? 1 हॉवर म्हणजे 90 मिनिटं तुम्हाला इथं भेटणार आहे. हे महत्वाचं आहे. इथं ॲस्टेरिक प्लस हॅशटॅग ह्याचा अर्थ काय ऑनलाईन पेपर आहे तो 70 मार्क्सचा. इथे लक्ष द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीचे जेवढे पण पेपर आहेत आपले कुठले-कुठले बेसिक मॅथेमॅटिक्स आहे, कम्युनिकेशन स्किल्स, इंग्लिश आहेत. हे 2 पेपर आपले जे आहेत, ते टोटल थिअरी बेस्ड असणार आहे. म्हणजे आपल्याला फक्त 2च पेपर लिहायचे आहेत का सर? हो. 2च पेपर आपल्याला थिअरेटिकल इथे लिहायचे आहेत आणि त्यातही मॅथ्सला प्रॅक्टिकल नाहीये. ठीक आहे. मॅथ्सला इथं बघा प्रॅक्टिकल असेसमेंटमध्ये प्रॅक्टिकल नाहीये. इंग्लिशला आहे 25 मार्कचं. ठीक आहे. असाइनमेंट वगैरे असतील ते लिहायचे आहेत. वर्कबुक लिहायची, त्याच्यानंतर मॅन्युअल लिहायची. सगळं ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे. मॅथ्समध्ये आपल्याला अभ्यासक्रम, डायरेक्ट आपल्याला तिथून अभ्यास करायचा आहे, ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे. ऑनलाईनला पण प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल परफॉर्म करायचे सगळं. त्याचं थोडंसं किचकट आहे. का किचकट आहे? कारण काय आहे? कारण एकच आहे, की प्रॅक्टिकल सगळे परफॉर्म करायचे आहेत. त्याच्यानंतर त्याची ऑनलाईन एक्झाम पण द्यायची आहे. हो, प्रॅक्टिकल एक्झाम पण द्यायची आहे. त्याची प्रॅक्टिकल एक्झाम पण राहणार आहे. ठीक आहे. प्रॅक्टिकल एक्झाम परफॉर्म करायची. कुठं जाऊन त्यानंतर तुम्हाला 250 आउट ऑफ 250 मार्क्स मिळणार आहेत. ठीक आहे.
हे पण कळायला पाहिजे स्टुडंट्स. त्याच्यानंतर बघा डायरेक्ट इंटरनलचे 75 मार्क्स म्हणजे टोटल थिअरीला जेवढे मार्क्स आहेत तेवढे इथं आय-सी-टीला तुम्हाला 75 मार्क्स आहेत बरोबर? आय-सी-टी फंडामेंटल्स ऑफ आय-सी-टीला तुम्हाला इथं थिअरीला एवढे मार्क्स आहेत. म्हणजे किती इम्पोर्टंट आहेत सब्जेक्ट हे. 100 मार्क्स कशाला डायरेक्टली इंजिनिअरिंग वर्कशॉप प्रॅक्टिसला आहे कॉम्प्युटर ग्रुप. योगा अँड मेडिटेशनला तुम्हाला योगा अँड मेडिटेशन करून तुम्हाला इथं 100 मार्क्स मिळणार आहेत. किती? सॉरी. योगा अँड मेडिटेशन करून तुम्हाला 50 मार्क्स मिळणार आहे 50. तर 50 मार्क्स इथं तुम्हाला मिळणार आहेत. मग किती तुम्हाला मनापासून करायचे आणि 50 मार्क्स म्हणजे पर्सेंटेजमध्ये डायरेक्टली काउंट होतात. 850 आउट ऑफ मायनस करा बरं 50, 800. 50च्या टक्केवारी किती झाली? जर का 9 मार्क्सचा एक पर्सेंटेज जर का बघितला, तर मग किती टक्के झाले ते? कमीत कमी 4 ते 5% इथं आपले पर्सेंटेज झालेले आहेत. मग किती महत्त्वाचा आहे हा सब्जेक्ट? एक पर्सेंटेजचा जर का तुम्ही विचार कराल, तर तुमचं तेव्हा चांगला ग्रोथ इथं होणार आहे स्टुडंट्स. होप तुम्हाला ही जो सिलेबस कॉपी आहे, ही समजली असणार आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की इथं ॲट द रेटचा सिम्बॉल काय? इथं ॲट द रेटचा सिम्बॉल दिलाय सर आम्हाला 25 त्याचं पण सांगून द्या काय आहे? नाऊ स्टुडंट्स ॲट द रेटचा अर्थ काय इथं लक्ष द्या. ॲट द रेटचा अर्थ काय? इंटर्नल असेसमेंट आहे. आपले जेवढे पण सब्जेक्ट इथं दिलेले आहेत, कुठं? ते फक्त ॲट द रेट दिला याचा अर्थ काय? आपला जो इंजिनिअरिंग ग्राफिक्स आहे तो पण ॲट द रेट आहे. त्याच्यानंतर फंड योगा अँड मेडिटेशन त्याला आपल्याला प्रॅक्टिकल नाही आहे. तिथं आपल्याला परफॉर्म करायचं आहे ॲक्चुअली. ॲट द रेट आपल्याला बेसिक सायन्सला आहे. याचा अर्थ काय इंटर्नल असेसमेंट आहे. म्हणजे इंटर्नल एक्झाम होऊ शकते का? हो. स्टुडंट्स इंटर्नल एक्झाम होणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? हे काय आहे? एफ-ए, एस-ए, एफ-ए-पी-आर, एस-ए-पी-आर हे आपले असाइनमेंट मॅन्युअल ते रिलेटेड आहेत. ठीक आहे. टोटल तुम्हाला इथं बेस्ड ऑन सेल्फ लर्निंग वगैरे टोटल तुम्हाला इथं मार्क्स मिळतात. ठीक आहे. इथं तुम्हाला समजून काय घ्यायचंय? क्लासरूम लर्निंग म्हणजे क्लासरूममध्ये तुम्ही काय शिकलात ते. ट्युटोरियल लर्निंग त्याच्यानंतर म्हणजे ट्युटोरियल लर्निंग म्हणजे म्हणजे काय? पर लेक्चर तुम्ही काय शिकला? लॅबोरेटरी लर्निंग म्हणजे लॅबोरेटरीमध्ये प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही काय शिकलात? त्याच्यानंतर फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे असाइनमेंट्स वगैरे, समेटिव्ह असाइनमेंट, असेसमेंट ते काय महत्वाचे आहे. आय-के-एस म्हणजे काय? इंडियन नॉलेज सिस्टमच्या अनुसारच तुमचं इथं एज्युकेशन तुम्हाला इथे प्रोव्हाईड केलेलं जाते. त्यानंतर एस-एल-ए सेल्फ लर्निंग असेसमेंट आहे. ठीक आहे. लेजंड्स म्हणजे काय? लेजंड्स म्हणजे तुमचे लेजंड्स नाही. लेजंड्स म्हणजे काय? इथं सिम्बॉल्स काय सिग्निफाय करतात. ॲट द रेट म्हणजे काय? इंटर्नल असेसमेंट आहे. हॅशटॅग म्हणलं तर एक्सटर्नल असेसमेंट आहे. ॲस्टेरिक प्लस हॅशटॅग म्हणलं तर ऑनलाईन एक्झामिनेशन आहे आणि ॲट द रेट प्लस डॉलर म्हणजे इंटर्नल ऑनलाईन एक्झामिनेशन आहे का? ॲट द रेट प्लस डॉलर काही सब्जेक्ट्सला इंटर्नल ऑनलाईन एक्झामिनेशन असते. म्हणजे कॉलेजच्या आतमध्येच ती होते. म्हणजे आपल्याला इथं सेंटरला जायची गरज नाही पडत. स्टुडंट्स डिप्लोमामध्ये तुम्हाला सेंटरला जायची गरज नसते. तुमचे प्रत्येक पेपरचे जे एक्झामिनेशन्स आहेत, ते इंजिनिअरिंग सारखेच सेमेस्टर वाईज तुमच्या कॉलेजमध्येच होतात. म्हणून तुम्हाला सेमेस्टरला जायची गरज पडत नाही. एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. इथपर्यंत आलो. बाकी काय महत्वाचं आहे स्टुडंट्स इथं? इथं महत्वाचं काहीच नाहीये बाकी. ठीक आहे. मग त्यांनी सांगितलंय, "इफ कॅन्डिडेट इज नॉट सिक्युरिंग मिनिमम पासिंग मार्क्स इन एफ-ए-पी-आर ऑफ एनी कोर्स, देन दॅट द कॅन्डिडेट शॅल बी डिक्लेअर्ड ॲज डिटेन्ड इन द सेमेस्टर." डायरेक्टली डिटेन्ड होतं ना डायरेक्टली इथं लक्ष द्या. त्यानंतर इफ द कॅन्डिडेट इज नॉट सिक्युरिंग मिनिमम पासिंग मार्क्स इन एस-एल-ए ऑफ एनी कोर्स, देन द कॅन्डिडेट शॅल बी फेल अँड विल हॅव टू रिसबमिट एस-एल-ए वर्क. म्हणजे काय प्रॅक्टिकलचे वर्क ते जर का नीट नाही केले, तर परत तुम्हाला तिथं मार्क्स तुमचे कट केले जाणार आहेत. ठीक आहे. इमोशनल लर्निंग जे आहे आर्ट्स पर सेमेस्टर इज लाइक 15 वीक्स. 15 वीक्सचं तुम्हाला इंटू 15 वीक्स म्हणजे सी-एल, एल-एल, टी-एल, लॅबोरेटरी, त्याच्यानंतर क्लासरूम, ट्युटोरियल, त्याच्यानंतर प्रॅक्टिकल असं टास्कमध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. आर्ट्समध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे अकॉर्डिंग टू दॅट. 1 क्रेडिट इज इक्विव्हॅलंट टू 30 नॉशनल आवर्स. म्हणजे क्रेडिटचं पण इथं इम्पोर्टंट आहे. तुम्हाला किती क्रेडिट भेटतं, तुम्ही किती करताय. म्हणजे टोटल तुमचं जे मार्क्स आहेत ना स्टुडंट्स, ते थिअरीवरती बेसच नाहीये. 10वी पर्यंत होतं सर चांगलं, की हां, जेवढे मार्क्स पडले तेवढे त्याच्यावरती बेसिस हां, 94 पडले, 95 पडले तसंच काउंट होतंय. प्रॅक्टिकलला कोण जास्त विचारतही नाही. पण इथं डिप्लोमामध्ये सगळ्यात महत्त्वाचं फाउंडेशन बॅकबोनच प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहेत. मग प्रॅक्टिकल सब्जेक्ट असल्या अनुषंगाने
थोडंसं अवघड जाणार आहे. मग एक-एक मार्क तुम्हाला इथं कळून येणार नाही. कुठं गेलाय, कुठं नाही गेलाय आणि इथे लक्ष देऊन करायचंय. का? कारण आपला एक-एक मार्क महत्त्वाचा आहे. आज जर का फर्स्ट सेमेस्टरमध्ये जर का तुम्हाला डिप्लोमाला 90च्या अबोव्ह पर्सेंटेज पडले आणि त्याच प्रॉस्पेक्टनी जर का तुम्ही 6ही सेमेस्टर जर का मनापासून अभ्यास केला, तर 6व्या सेमेस्टरला आणि 5व्या सेमेस्टरला डेफिनिटली तुम्ही 98, 97, 99 अशा टक्केवारीपर्यंत तुम्ही जाऊ शकता. का? कारण ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे ना. फर्स्ट सेमेस्टरला, सेकंड सेमेस्टरला, थर्ड सेमेस्टरला की फोर्थ सेमेस्टरला, की मी इथे चांगले पर्सेंटेज इथे आणू शकते किंवा आणू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं ते हेच होतं स्टुडंट. ठीक आहे. आता इथपर्यंत सरांनी आपल्याला क्लॅरिटी दिली आहे. तर आता काय करायचंय? आता फोन ओपन करून PUBG, Free Fire खेळायचंय का? नाही. आता सगळे हे नोट डाउन करून घ्यायचे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी जे सांगितलं ते पण महत्त्वाचं आहे. ते झाल्यानंतरच आपण पुढे जाणार आहोत. ठीक आहे स्टुडंट्स. आता आपण पर सिलेबस वाईज आपण व्हिडिओ मी इथं शेअर करणार आहे. तर त्यावेळेस पण तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार आहेत स्टुडंट्स, की प्रत्येक सब्जेक्टचा सिलेबस तर आपल्याला ब्रेक थ्रू देणार आहे. कसं समजून घ्यायचं, काय करायचंय, कुठे काय करायचंय, सगळे इम्पोर्टंट अपडेट्स एम-एस-बी-टी डिप्लोमाच्या रिलेटेड जे आहेत ते इथे तुम्हाला इथं आपल्या चॅनलवरती, YouTube चॅनलवरती मिळणार आहेत. तर आपल्याला काय करायचंय स्टुडंट्स, फक्त आणि एकच काम करायचंय, बाकी काहीच नाही. ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे WhatsApp ग्रुपची, त्या WhatsApp ग्रुपच्या लिंकला तुम्हाला जॉइन व्हायचंय आणि जॉइन झाल्यानंतर स्टुडंट्स तिथे तुम्हाला सर्व काही डिप्लोमाच्या रिलेटेड तुम्हाला मिळणार आहे स्टुडंट्स. तर अजिबात वेळ न घालवता तो WhatsApp ग्रुप तुम्हाला जॉइन करायचा आणि स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे, की मी डिप्लोमाचं करियर निवडलेलं आहे, तर डेफिनिटली माझ्या आयुष्यात काहीतरी चांगला बदल इथं होणार आहे. डेफिनिटली आय विल ग्रो. ठीक आहे. हा महत्त्वाचा. ठीक आहे. फाउंडेशन खूप महत्त्वाचं आहे आणि तुमचं फाउंडेशन बिल्ड करायलाच ही डिप्लोमा टेक अकॅडमी सुसज्ज आहे. पूर्ण तुमच्या 3ही वर्षाच्या डिप्लोमाच्या कालावधीमध्ये स्टुडंट्स. थँक यू. होप तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील आणि ह्याच अनुषंगाने तुम्ही पुढे जाल. ठीक आहे. इथपर्यंत आलात. थँक यू. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अवघड काही नसतं. अवघड आपण विचार केला तर अवघड राहणार आहे. सब्जेक्ट टेक्निकल आहेत म्हणून सोडून द्यायचं असं नाहीये. त्याला इंटरेस्टिंग वेमध्ये अभ्यास करा. सो दॅट तुम्हाला खूप ग्रोथ होणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय डिप्लोमॅटिक.